जे लढणारे नेते होते सदाभाऊ खोत, जसे भाजपमध्ये गेले तसे ते तोंड दाबून गप्प राहिले. शेतकऱ्यासाठी एक आवाज होता, एक नेता होता, तो मी बघितलेला नव्हता, पण त्यांचे शब्द आज पण माझ्या लक्षात आहे. ते म्हणजे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. ते असं शरद जोशी सारखं नेतृत्व होतं. परंतु आपले जे मंगेश दादा जे आहे यांचं एक नेतृत्व आहे, यांच्या मागं खंबीरपणे शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे की एक सच्चा कार्यकर्ता एक तर लढत नाही आणि हे कोणी शेतकऱ्यासाठी लढत नाही, पण हा एक युवक नेतृत्व आणि ते शेतकऱ्यासाठी लढतंय. त्याच्या पाठीमागं खरोखरच शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याच्या मुलाने पाठीमागं राहायला पाहिजे आणि सहकार्य करायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की सदाभाऊ खोतसारखे असे जे या ठिकाणी लोक होऊन गेले, आमदार खासदार मंत्री भरपूर आहे, म्हणजे सुकडी भेटली का चालले. पण खरोखर सांगतो साहेब की या ठिकाणी जे गुवाहाटीला गेले ना तेव्हापासून सनी यांचा फक्त एकच झालेलं आहे, यांच्याजवळ स्वाभिमान विकले गेलेला आहे. हे पैशासाठी काही करू शकता, त्यांचं ते करू शकता, यांना शेतकऱ्याची काळजी नाही आहे. हे जर समजा त्यांनी जर शेतकऱ्याची काळजी असती तर त्याबरोबर त्या गुवाहाटीसारख्या ठिकाणी गेले नसते, हे विकले गेले नसते. यांनी फक्त यांची पोळी भाजण्यासाठी आपला उपयोग केलेला आहे आजपर्यंत.